मुंबईतील वांद्रे पूर्व येथील राजहंसनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात तब्बल 150 कोटी रुपयांच्या FSI घोटाळ्याचा गंभीर आरोप समोर आलाय. ज्येष्ठ नागरिकांनी पत्रकार परिषद घेऊन विकासक, काही पदाधिकारी, SRA अधिकारी आणि स्थानिक पोलिसांच्या संगनमताने 60हून अधिक बोगस झोपड्या प्रकल्पात समाविष्ट केल्याचा दावा केला. नागरिकांच्या म्हणण्यानुसार 2016 मध्ये 110 पात्र झोपडीधारक असलेल्या प्रकल्पातील झोपड्यांची संख्या नंतर संशयास्पदरित्या वाढवण्यात आली. तसेच अंगणवाडी पाडून तिचे अनेक स्वतंत्र झोपड्यांमध्ये रूपांतर दाखवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आलाय. दरम्यान या प्रकरणाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना पोलिसांकडून मारहाण झाल्याचाही आरोप करण्यात आलाय. या सर्व आरोपांमुळे SRA, म्हाडा आणि मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. हम राजहंस वेलफेयर सोसाइटी के मेंबर है. 2016 से वहाँ पे बसंतराज सेठिया नामक एक बिल्डर आया और उसने आने के बाद में एक सोसाइटी बनाई जिसमें उसके जो लोग थे जो उसका फायदा देखने वाले थे. हम लोग जो वहाँ के स्थानीय हैं उन लोगों को उन्होंने जो एक रूम देने का वादा किया. नेचुरली कि SRA में एक रूम मिलेगा, पर उनके जो खुद के लोग थे उनको उसने लगभग 60 रूम ऐसा डबल दूंगा उन लोगों को ऐसा प्रॉमिस किया. हमने भी कहा हमें अपना रूम मिल जाएगा, कोई शिकायत नहीं. पर प्रॉब्लम सर यहाँ है, मैं खुद व्यक्तिगत रूप से मेरा 1998 से वहाँ पे रूम एक लिया हुआ है. अब वो रूम मेरा वहाँ है, मैं वहाँ से 1000 मीटर दूरी पे रहता हूँ. तो मैंने मेरे डॉक्यूमेंट वगैरह सेठिया जी के ऑफिस यहाँ लेके गया, मैं जहाँ मालाड में है. उन्होंने आप मेरे डॉक्यूमेंट देखे, बोले चावला तेरा घर लीगल है, तुझे हम लोग घर देंगे. तो घर कब दोगे ना, उन्होंने मेरा एनेक्चर में नाम लाया. एनेक्चर आने के बाद में मैं फिर उन लोगों के पास गया. मेन सेट तो मिलते नहीं, उनके बंदे मिलते हैं जो लोकल कमेटी के लोग. बोले भाई तू क्यों घबराता है, तेरे को हम लोग भाड़ा भी दिलाएंगे, एक रूम भी दिलाएंगे. अब परिस्थिति ये हुई कि पिछले 10-15 दिन पहले उन्होंने जो मेरा कमरा था वो कमरा भी वहां से तोड़ दिया. न तो मुझे कोई लेटर दिया है, न मैं तेरे को पात्र बताया. अभी मकान आपका खुद का जो मकान था उसकी तोड़ने की बात की है, तो आपके वहाँ पे कागज पूरे पक्के हैं? जिस तरह से सरकार कागज मांगती है, बिल्डर डेवलपमेंट के द्वारा मांगता है, वो कागज आपके पूरे हैं? हाँ सर, मैं बताऊं 1998 में मैंने BMC को लेटर, मैंने जो मकान लिया था वो लैंडलॉर्ड से लिया था जो पट्टेधारक है वहां का. 1998 में मैंने BMC को एक लेटर दिया कि आप मुझे इसका रिपेयर परमिशन दीजिए. 7 महीने बाद देखिए सर, मैं आपको पेपर भी दिखा देता हूँ. ये मैंने पेपर सर, ये देखिए मेरे पास पूरी फाइल है उनकी. मैंने एक ये पेपर माननीय खैरे साहब से 15 जनवरी 2002 को उनसे एक रिपेयर परमिशन मांगा था. देखिए उनका स्टैम्प भी है. उसके बाद मैंने 6 महीने बाद उनको वापस एक लेटर दिया रिपेयर परमिशन का. तो BMC के लोग आए, मेरा घर चेक किए. वहां पे देखिए 6/5/2002 को BMC मुझे उस घर का रिपेयर परमिशन इश्यू करती है. देखिए ये BMC का डॉक्यूमेंट है. रिपेयर परमिशन होने के बावजूद अभी मैं आपको बताऊं, जिस लैंडलॉर्ड से मैंने लिया था, जिसका नाम देखिए उनके दादाजी का नाम है, ये देखिए 7/12 के उतारे के ऊपर, और देखिए इसके ऊपर ये जिनसे लिया पन्नालाल रामताराम चावला, ये देखिए ये इसके अंदर भी उनका नाम लिखा हुआ है. उसके बावजूद इनसे मैंने घर लिया है. मेरा घर भी आज तोड़ दिया गया. न तो मुझे उन्होंने भाड़ा दिया, न मेरा एनेक्चर में नाम आया. इससे ज्यादा कोई बुरा काम मुंबई शहर में क्या करेगा बिल्डर. मुझे ही 1998 का रूम नहीं मिला, वो 60 रूम एक्स्ट्रा बना रहा है. ये तो मुझे दुर्दैव लगता है कि जिनका घर है उन पे आप तो ये तो अत्याचार कर रहे हो. अब मेरे न्याय के लिए क्या कीजिए. मैं आपको धन्यवाद देता हूं कि आपने मेरी व्यथा समझ कर मेरा इंटरव्यू लिया. सब आपके चैनल को धन्यवाद. ने जो है वो हमने ऑलरेडी कंप्लेन की हुई है. तो 60 रूम एक्स्ट्रा बांधा है, जो वो अप्रोक्सीमेटली 150 CR का जो है वो FSI वो क्लेम करने वाला. इन टर्म्स ऑफ कमर्शियल उसको प्रॉफिट होने वाला है. ये सारी बातें हैं. ये सब चीजें हम मुद्दे मतलब पत्रकार संघ के सामने लाना चाहते हैं. 110 झोपडे होते पहिला. ते बिल्डरने इलिगली त्याच्या 60 झोपडे एक्स्ट्रा त्याने ऍड केले त्याच्यामध्ये. त्यावेळी ते अनसेट आहे, त्याला आम्ही चॅलेंज करणार आहे. आणि LOI दिलेलं ते पण आम्ही चॅलेंज करणार आहे कोर्टासमोर. आणि आमच्या जे ऍप्लिकेशन का 32च्या ते आमच्या पेंडिंग आहे, ते पण आमचे ते लढणार आहे. आणि ते चेंज ऑफ डेव्हलपरसाठी आम्ही केलेलं आहे. ते डेव्हलपर आम्ही करणार आहे. त्याच्यामध्ये डेव्हलपर कोण? बसंतराज सेठिया ते डेव्हलपर आहे. त्याच्या ऑलरेडी त्याच्यात EWS कंप्लेंट आम्ही टाकलेली आहे. मॅटर पेंडिंग आहे त्याच्यामध्ये. 150 कोटीची फसवणूक SRAची अशी नेमकी काय आहे? याच्यामध्ये जे डेव्हलपमेंट करणार आहेत, जे एक्स्ट्रा जे आता वाढतोय तो ट्रेंड वगैरे, त्याच्यामध्ये त्याला FSI ची जी वाढत बनणार आहे
प्रॉफिट मिळालं तर त्याच्या 150 कोटीच्या अनुमान त्याच्यामध्ये त्याचं प्रॉफिट त्याच्याकडे येणार आहे. आतापर्यंत किती टेनंट लोकांना घर दिली किंवा नाही दिलेली आहे, कशा पद्धतीची बिल्डरची वागणूक आहे तुमची? त्यांना स्टार्टिंग मध्ये 2016 मध्ये अग्रीमेंट मिळालं होतं टेनंट सोबत, पण त्याने 2016 त्यांचं अजून काही काम केलेलं नाही त्यांनी. अजून पण ते करतो ते इलिगलीच त्याचं काम चालू आहे. आम्ही हायकोर्टात पण गेलेले आहे. हायकोर्टात त्यांनी डायरेक्शन दिली होती की मागच्या वेळी पण की तुम्ही रिप्लाय फाईल करता, रिप्लाय नाही फाईल केला तर डेमोलिशन त्यांनी चालू केलेलं आहे. पोलिसांचाही या ठिकाणी आपण उल्लेख केलेला आहे. पोलिसांनी गैरवर्तणूक केलेली आहे तुमच्यावर. काय कशा पद्धतीने पोलिसांची वागणूक आहे आणि त्यांच्यावर आरोप का केले? ज्यांनी जे आवाज उचलले होते ते की असं आमच्यासोबत फ्रॉड होते चिटिंगच्या, अशोक महापारी आहे आणि गणेश चावला आहे. आणि माझ्यासोबत हे ते लोक आलेले आहे. चंद्रकांत जिमन पण आहे त्याच्यामध्ये. चंद्रकांत गुंडेला पाठवून त्याच्या मारहाण केलं त्याच्यासोबत. चंद्रकांत जिम्मेवर मग गुंडेला पाठवले बसन बिल्डर जे आहे शेट्टी आहे त्याने गुंडे पाठवले तर 7 गुंडे आणि त्याच्यावरती मारहाण केली त्या लोकांनी गुंडे लोकांनी. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शेवटची आपली मागण्या काय? आमच्या मागण्या आहेत की जे डेव्हलपर चेंज व्हायला पाहिजे, सरकारकडे आम्हाला चांगला डेव्हलपर पाहिजे त्याच्यामध्ये. आणि